सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये। आज आहे हनुमान जन्मोत्सव, तर तो त्यानिमित्ताने आपण वाजवायला चाललो आहे कोळवणे पेन येथे। आपल्या म्हणजे मामाचाच कॉल आहे, तर पटकन तयारी करू आणि आज हनुमान जयंतीसह आपल्या मंदिराचं दर्शन घेऊ। नेहमीप्रमाणे आपण जसं निघतो दर्शन घेऊन तसं घेऊन निघूया पटकन इकडनं। आपण तिकडे मग नंतर बाकीचे येतील, आम्हाला जुईनगरला भेटणार आहे सगळे, मग आपण तिकडनं परत तिकडनं पूर्ण कंटिन्यू करूया। ठीक आहे, चलो। देवळात जाऊन आपण मस्त दर्शन घेतलेलं आहे आणि निघतोय आपण तसंच। गाडी आली म्हणजे लगेच आपण निघालो, मग सगळे आले आणि ते गाडी घेऊन आपण डायरेक्ट तिकडे जाणार आहे। तिकडे पोहोचल्यानंतर पुढे कंटिन्यू करू। पोचलो आहे आम्ही इकडे, आता त्यांच्या इथे मंदिरात जाऊन आम्ही नाश्ता वगैरे करून मग चालू करणार आहोत वाजवायला। मंदिर दाखवतो मी त्यांचं। नाश्ता करताना बघा, नाश्त्याला काय म्हणजे डायरेक्ट जेवणच दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही। आणि ही ती काठी आहे म्हणजे देवकाठी, हेच म्हणजे आता पूर्ण ती उंचवणार आहेत त्याच्यासाठीच आहे हे सगळं, तुम्ही पाहू शकता। आता वाजवायला बोलवलं आहे, पण चालू करायला लगेचच।
बघा इथे किती ऊन आहे, तुम्ही बघताय समोर या उन्हामध्ये ही मुलं किती एन्जॉय करतायत. पण आमची थोडी एनर्जी लेवल डाऊन झाली आहे, तरी पण वाढवताना आम्हाला काय वाटत नाही. मुलांची एनर्जी पाहून सध्या आम्हाला पण खूप जास्त उत्साह वाढतो आमच्या वाजवण्याचा. आणि आता असं उत्साह पुढे सुद्धा वाढवणार आहे. तर पुढचा ब्लॉग सुद्धा बघत राहा. पुढच्या वेळेला आता कसं वाजवतो, काय वाजवतो. एवढं आहे की सगळी सावली शोधत फिरतायत, झाडं बिडं शोधत फिरतायत. तरी पण मजा येते वाजवायला, काय हरकत नाही. अजून बघा, अजून त्या काठी पोचवायची, त्यांची काठी पोचवल्यानंतर अजून मजा येईल. जय जय श्री राम. आमचे धनंजय मास्तर ऊन लागते म्हणून बघा कसे आतमध्ये त्या वाजवत आहेत. आम्ही कल्टी मारली थोडीशी, आता म्हणजे चोर गल्ली मारलेली आहे, शॉर्टकट मारलाय म्हणून वाजवणं वाचलेलं आहे थोडंसं. पोरं पण खुश झाली आहेत आणि पुढे जाऊन ते थोडंसं सोमरस देणार आहेत बोलतात. तर बघूया भेटतो की नाही सोमरस. माझ्या माणसं कसं पोरांना छान चांगलं वाटेल पेंडा फुगा भेटला तर. ठीक आहे, ते व्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा. साठी आपण आलेलो आहे, आता त्या जागेवर आपण पोहोचलेलो आहे. तर तुम्हाला दाखवतो, त्यांच्या काट्या उभ्या केलेल्या आहेत. आपण पोहोचू आता तिकडे, ते पोचलोच आहे जवळजवळ. तुम्हाला दाखवतो आता मी पुढे बघत राहा. आपण पोचलेलो आहे, तुम्हाला ते दाखवतो मी झूम करून. तर बघा या अशा काट्या लावलेल्या आहेत, ज्याची काठी मोठी तो जिंकणार. तर आपण जाऊया जवळ, अजून थोडंसं लांब आहे, आपण चालतोय. पण आम्ही आता काठी उभी करायला घेऊन जाणार. आमचा सुप्रेम मित्र आहे, प्रेम आहे, याला पण घेऊन जाणार. आणि आमच्या हातातल्या काट्या काय अजूनपर्यंत पडलेल्या नाहीत आणि पडणार पण नाहीत. बघूया पुढे काय होते, काठी कितपर्यंत पोचलेलं आहे. बघा तुम्ही बघू शकता, अजून तयारी चालू आहे. तर सगळे लाईनीत उभे आहेत त्यांच्या काट्या उभ्या करायसाठी. तिकडे तुम्ही बघू शकता. ते तयारीत आहेत. त्याच्या ते काट्या आता उभ्या करतील, बांधत घेतलेल्या आहेत, तयारीमध्ये आहेत. पाहू शकता तुम्ही. काठी आता उभी करा चालू केलंय, काठी उचलतायत. दुसऱ्यांची काठी आहे, आपली नाही. आता आपण म्हणजे आपला नंबर आलेला आहे, म्हणजे आपण ज्यांच्याकडे वाजवायला आलेलो आहे
कोळवेकर, तर त्यांच्या काठीचा टाईम आलेला तर उभं करायचं, तर तुम्ही पाहू शकता ते उचलायला चालू करतील. झालेला आहे काठीचा, सेकंड चान्स आहे, परत उभी करतील ते, तर बघूया काय करतात. सेकंड चान्स दिलेला आपल्याला आता. पाहू शकता तयारी चालू आहे दुसऱ्या, म्हणजे बाकीच्या गाड्या उभ्या राहिलेल्या. ऑरेंजवाली गाडी सर्वात मोठी आहे, पाहू शकता तुम्ही. आता बघूया आता काय होते, पुढे पण आहे, चालू होत आहे. अशा तऱ्हेने निकाल लागलेला आहे आणि काठी जिंकलेली आहे आपली. तर आता व्हिडिओ इथेच बंद करतो. ठीक आहे, चला. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. ठीक आहे, चलो.